जे अनेक वर्षापासून जे वाट बघत होते बीडला ट्रेन येणार, आज ते स्वप्न साकार झालेलं आहे. बीड ते अहिल्यानगर आज हे ट्रेन धावणार आहे. आपण आपल्या पाठीमागे बघू शकता ट्रेन सज्ज करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्रात येणार आहेत. दुपारी 2 वाजता ह्या ट्रेन अहिल्यानगरकडे बीड करून निघणार आहे. अनेक वर्षापासून लोक वाट बघत होते की बीडला ट्रेन येणार आहे. स्वप्न साकार होणार का नाही हे कोणाला माहित नव्हतं, पण शेवटी बीडला ट्रॅक आलं आणि ट्रेन सुद्धा आली. आपल्यासोबत आजोबा आहेत, त्यांना विचारू किती वर्षापासून तुम्ही हे वाट बघता? हा सर, मी कमीत कमी 30-35 वर्षाच्या अगोदरपासून वाट बघतो. मी 8वी असताना चर्चा चालू आहे की आपल्या बीडला रेल्वे येणार आहे म्हणून. तेव्हा मी शाळा नोकरीला नंतर आता रिटायरमेंट झाली. रिटायरमेंटच्या काळामध्ये रेल्वे आली. म्हणजे माझी नात आहे, नातीच्या काळामध्ये बीडचं पूर्ण स्वप्न साकार झालेलं आहे रेल्वे. आपण कधी नातीला सांगितलं होतं की बीडला ट्रेन येणार आहे? सांगितलं होतं नातीने की आपल्या गावाला ट्रेन येणार आहे. तर ती नेहमी म्हणायची बाबा कधी येणार आहे, बाबा कधी येणार आहे. तर ते स्वप्न आज साकार झालेलं आहे. बेटा काय बघायला आलीस तू? आली का बीडला ट्रेन आली? आनंद झाला का तुला? तुम्ही केव्हापासून ट्रेन? 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून वाटलं होतं बीडला ट्रेन येईल? वाटलं होतं, आली. शेवट आली. आलीच. आपल्यासोबत अजून लोक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ. आपण किती वर्षापासून वाट बघत होते बीडच्या ट्रेनची? बरेच वर्ष झाली, 25-30 वर्ष झाले आम्ही बीडच्या ट्रेनची वाट पाहतोय. आणि आज खूप आनंद होत आहे की बीड पासून आज ट्रेन सुरू झालेली आहे. आपल्यासोबत लेकरं आहेत, यांना घरी सांगितलं होतं का बीडला कधी ट्रेन येणार आहे? ट्रेन नाही, असं चर्चा चालायची बीडला ट्रेन येणार आहे वगैरे, पण असं निश्चित असं कालावधी म्हणजे बराच वेळ लागला होता ना. आज त्यांना ज्यावेळेस या ठिकाणी आणलं प्रत्यक्षात की बाबा आज आपल्या बीड ते अहिल्यानगर अशी ट्रेन आजपासून सुरू होणार आहे, तर त्यांनाही खूप आनंद झाला आणि ते लगेच तयार झाले की बाबा चला आम्ही पण तुमच्या सोबत येतो आणि या आनंदामध्ये सामील होतो. या वयात जेव्हा तुम्ही होते तेव्हा ऐकलं होतं की बीडला ट्रेन येणार आहे, पण तुमचे मुलं आज बीडला ट्रेन बघतात, म्हणजे एक पिढी आपली ट्रेन बघण्यातच गेली. एक पिढी आमची ट्रेन बघण्यात गेलेली. बरोबर आहे. नक्कीच जर आपण बघितलं तर बीडची एक पिढी हे ट्रेन बघण्यातच गेली. शेवटी बीडला 2025 रेल आलेली आहे. नवराजसाठी आमिर हुसेन, बीड.